नमस्कार, जय देवा, जय महाराष्ट्र, जय हिंद। आत्ताच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन जाहीर झालेले त्याच्यामध्ये 9 तरुण जे उमेदवार उभे आहेत त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा। आणि मी मतदार बंधूंना एकच विनंती करेन की जे 9 तरुण कॅन्डिडेट किंवा उमेदवार उभे आहेत ते पक्षातून असू दे अपक्षमधून असू दे, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। आणि जे मातब्बर उमेदवार आहेत ते पैशाच्या बलावर निवडून येणार आणि नंतर तुमची कामं होणार नाही। पण जे 9 तरुण आहेत त्यांच्याकडनं तुम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यांना पाठिंबा द्या आणि त्यांना या इलेक्शन मध्ये जे पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो किंवा नगरपालिका असो किंवा नगराध्यक्षाच्या ह्याच्यातला कोणताही उमेदवार असो, त्यांच्या पाठीशी 9 तरुण उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। जसा मी 2019च्या लोकसभेला उमेदवार होतो, मी 1 रुपया खर्च न करता माझ्यावर जो लोकांनी विश्वास दाखवला तसाच विश्वास तुम्ही या 9 तरुण जे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरसेवकाच्या पदांना उमेदवार उभे आहेत, मग ते एखादे सामाजिक कार्य करणारा समाजसेवक असेल, तो जर या राजकारणामध्ये येत असेल, त्याचं सामाजिक कार्य चांगले असेल, तर मी तर तुम्हाला विनंती करेल की तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि त्यांना निवडून आणा। कारण की जो पैसे खर्च करणारा उमेदवार आहे तो निवडून येणार आणि तो स्वतःची डेव्हलपमेंट बघणार किंवा स्वतःचा पैसा कसा जमा होईल, गेलेला पैसा इलेक्शनमध्ये तो कसा जमा होईल त्याच्याकडे लक्ष देणार। तो तुमच्या डेव्हलपिंगच्या मागे लागणार नाही। आणि जो पैशाने भले कमी असेल पण तो समाजसेवक करून राजकारणात आला असेल, तर अशा 9 तरुण कॅन्डिडेटच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा। तुम्हाला त्याच्याकडे हक्काने कोणताही काम करून घेण्याची तुमच्याकडं ते एक पॉवर राहील की तुला आम्ही निवडून दिलेलं आहे। आणि 9 तरुण जे उमेदवार असतील त्यांचं जे काही लोक कामांमध्ये जास्त फोकस असणार आहे, म्हणून अशा 9 तरुण उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहा आणि निवडून आणा, एवढंच मी अपेक्षा करतो। पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेला, सर्व मतदार राजाला ही विनंती आहे, कारण की पूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचं बिगुल वाजलेलं आहे। तर जे पण नगरपालिका असो किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद, या ठिकाणी जास्तीत जास्त 9 तरुण उमेदवारांना निवडून देण्याची आपण एक संकल्प बांधूया आणि 9 तरुण उमेदवारांना निवडून आणूया आणि पैशाच्या कुठल्या आमिषाला बली नका पडू आणि 9 तरुण उमेदवारांना निवडून आणा, एवढीच विनंती करीन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय देवा।